आणि यानंतर आपण मुंबई जवळच्या भाईंदर परिसरामध्ये जाऊयात। तिथे सध्या काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसकडून आता घोषणाबाजीला देखील सुरुवात झालेली आहे। शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड त्यासोबतच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या बाबत वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्याच्या विरोधात आज काँग्रेसने राज्यभर आंदोलनाची हाक दिलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची कोकण प्रांताची मीरा भाईंदरमध्ये बैठक होणार होती आणि या बैठकीनंतर आता या काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या घोषणाबाजी करत आहेत। आणि या आंदोलनाचे अपडेट जाणून घेऊयात। मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहे। मृत्युंजय, काँग्रेसची बैठक पार पडलेली आणि त्यानंतर आता काँग्रेसचे बडे नेते अगदी प्रभारी देखील या आंदोलनात उतरले आहेत। जो मॉल आहे त्या मॉलच्या 6व्या मजल्यावर बैठक होती, कोकण विभागाची बैठक होती आणि बैठक संपल्यानंतर जे प्रमुख नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या भाषण संपल्यानंतर सगळे जे काँग्रेसचे नेते आहेत ते खाली आहे, रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रस्त्यावर जो राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना सिंधुदुर्गचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेता अनिल बोंडे यांनी जे वक्तव्य दिला होता त्याच्या विरोधात प्रदर्शन करतात। काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत, नाना पटोले आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, रमेश चन्नीथला जे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आहेत आणि त्याच्यासोबत इतरही काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि मीरा भाईंदरचे कार्यकर्ते आहेत ते सगळे रस्त्यावर उतरून प्रोटेस्ट करतायत, प्रदर्शन करतायत आणि ज्या लोकांनी राहुल गांधीच्या विरोधात वक्तव्य दिलं आहे त्यांचा राजीनामा मागतात आणि जे मोदी जे नेते आहेत त्यांच्यावरही आक्रोश आहे, जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आक्रोश आहे, नेते आहेत त्यांचा आक्रोश आहे आणि आजचं जे बैठक होती बैठकमध्ये जेव्हा भाषण करण्यात आला होता तेव्हाही काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की जर आमच्या राहुल गांधींना काहीतरी झाला तर आमचे कार्यकर्ताही त्याचा प्रसाद करतील, अशा प्रकारचं वक्तव्य देण्यात आला होता। आणि आता आपण पाहतोय की मीरा रोडमध्ये मॅक्सेस मॉलच्या समोर जे रस्ता आहे ते रस्त्यावर आता वाहतुकी प्रभावित झालेला आहे। इकडे 100पेक्षा जास्त सॅकरो जे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत ते सगळे प्रदर्शन करतायत, विरोध प्रदर्शन करतायत आणि राहुल गांधीच्या समर्थनमध्ये नारे लावतायत, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात नारे लावतायत, एकनाथ शिंदेच्या विरोधात नारे लावतायत, तर आक्रोश आहे ते व्यक्त करतायत। जसं आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जिल्हा स्तरावरही काँग्रेसचे जे नेते कार्यकर्ते आहेत ते विरोध प्रदर्शन करतायत आणि इकडेही आपल्याला तसंच दृश्य पाहायला मिळतं। तेव्हा आमदार खासदारांकडून राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य करण्यात आल्यानंतर आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येते। आज मीरा भाईंदरमध्ये आज काँग्रेसची कोकण प्रांताची विधानसभेच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण बैठक होती। ही बैठक पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्रातले काँग्रेसचे प्रमुख नेते या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। सरकारच्या विरोधात त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यासोबतच भाजपच्या विरोधात आता काँग्रेसच्या नेत्यांकडून घोषणाबाजी करण्यात येते। सोबतच राहुल गांधींच्या समर्थनासाठी आता काँग्रेसच्या नेत्यांनी घोषणाबाजी देखील सुरू केलेली आहे। नाना पटोले, बाळासाहेब थोरात त्यासोबतच काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला, भाई जगताप असे काँग्रेसचे राज्यातले जे प्रमुख नेते आहेत ते आता या आंदोलनात पाहायला मिळतात। हुसेन दलवाई देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।